नमस्कार माझ्या प्रिय मित्र मंडळी, सर्व माझ्या भारतीय नागरिकांनो आणि सर्वांना माझे नमस्कार. मला एक असं सांगायचं आहे की आपला देश हा भारत शेतीप्रधान आहे, पण त्या शेतीच्या ह्याच्यावर जी लोक अवलंबून आहेत त्यांची म्हणा अशी सुधारणा झालेली नाही. तर त्यासाठी काहीतरी उपाययोजना होणं गरजेचं आहे की आपली ही जी जमीन आहे त्याची पूर्वीगत अशी शक्ती राहिली पाहिजे, वाढली पाहिजे. मातीची ताकद वाढली पाहिजे. म्हणजे काय झालेलं आहे, सारखी पिकं घेणं, वारंवार 30-30 पिकं घेणं, वर खतांचा वारेमाप टाकणे आणि तणनाशकं, कीडनाशकं ह्याचा वारेमाप वापर करणे, त्याच्यामुळे फुलपाखरं, मधमाशा, निसर्गातील चांगल्या घटकांचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे. आणि जेवढी त्याच्यावर अवलंबून आहेत, म्हणजे आपल्या ही भूमाता एक जिवंत आहेत, त्या जीवाणू आहेत, जे उपयुक्त आहेत घटक ते नष्ट व्हायला लागलेले आहेत. आणि त्यासाठी ही जी वृक्ष आहेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे, वृक्षांची लागवड झाली पाहिजे, त्यामुळे समतोलपणा येईल, पाऊस पडेल चांगला, फळे चांगली मिळतील. आता काय झालेलं आहे, पूर्वी आंब्यांच्या झाडावर कुठल्याही फळांच्यावर केमिकलचा वापर नव्हता, पण आता काय झाले, नाही जर केमिकलचा वापर केला तर त्याला ते तांबडी माशी येते, डंक मारते, कीड लागते, त्याच्यासाठी फवारण्या कराव्या लागतात. मग ते काय होतं आहे, कंपन्यांचं वारेमाप ही फवारणी करा, ती करा, ह्या पिकाला ही मारा, त्यामुळं संतुलन सगळं बिघडलेलं आहे. शेतकऱ्याचं आर्थिक बी संतुलन बिघडलं आहे, माणसांच्या आरोग्याचं संतुलन बिघडलं आहे. त्याच्यासाठी कुठंतरी नियोजन झालं पाहिजे. म्हणजे ते एखाद्याकडं खूप पैसा आहे, एखाद्याकडं नाही, ह्याचा काय उपयोगच नाही. पैसा असला तर त्याचा आजारावरही सगळा निघून जाईल, इतकं ते केमिकल झालेलं आहे सगळीकडं. हा केमिकल लोचा जर थांबवायचा असेल तर सगळं समतोल झाला पाहिजे. त्याच्यावर निर्धारित लोकांना बी व्यवस्थित पैसा पाणी मिळाला पाहिजे, झाडं वृक्षांचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे, जैविक फवारण्या केल्या पाहिजेत, केमिकलचं प्रमाण कमी केलं पाहिजे. आणि हे सर्वांचा ताळमेळ घालून कुठेतरी होणं गरजेचं आहे. जी करणारे आमच्यासारखे आहेत, देशी कोंबड्या पाळतात, अशा शेळ्या देशी पाळतात, की जेणेकरून लोकांना जरी मटण खायचं असेल तर देशी दूध मटण मिळेल, त्या कोंबड्यांच्यापासून अंडी मिळतील. ही जी आंब्याची चिंचेची झाडं आहेत, सीताफळं आहेत, रामफळं आहेत, केळे आहेत, चिक्कू आहे, उंबराची झाडं आहेत, ती फवारण्या करून आम्ही शक्यतो फवारण्या करतच नाही. तणनाशकं बी शक्यतो कमीच मारतो. ही जी गुरं आहेत, ती देशी गाय आहे, म्हशी आहेत, त्यात एक गवतं खाण्यासाठी जास्त वापर करतो. आणि जेणेकरून ह्या जमिनीची ताकद, म्हणजे त्या शेण मुतारी जी खतं असतील ती जैविक त्यांना मिळून त्यांची ताकद वाढत आणि ही जमीन चांगली लोकांना, पशुपक्ष्यांना, निसर्गाला उपयुक्त होईल आणि भारत देश सुजलाम सुफलाम होईल. ती सर्वांना देवाच्या ईश्वरी चरणी प्रार्थना करतो आणि सर्व असं हो. जय श्रीराम.